गर्भधारणा ही निसर्गाची देणगी आहे, पण त्या गर्भातील बाळाचं व्यक्तिमत्व घडवणं हे त्या आईवडिलांवर अवलंबून असतं. एका क्षणात सुरू होणारी हृदयाची धडधड किंवा नाजूक मेंदूची निर्मिती या सगळ्या गोष्टी चालू असतात. कशावर? तर आई जे खाते, जे विचार करते, जे अनुभवते या गोष्टींवर. आयुर्वेदात सांगितलेले गर्भसंस्कार ही संकल्पना केवळ प्राचीन नाही, तर ती आजच्या काळातही तेवढीच ॲप्लिकेबल आहे. का? कारण गर्भातच संस्कार रुजतात. आई वडील या काळामध्ये जितकं मन शांत ठेवू शकतील, जितके विचार शुद्ध ठेवू शकतील, तेवढंच त्या बाळाचं मन स्थिर आणि बुद्धिमान होतं. या काळात केलेला एक विचार, एक प्रार्थना, एक चांगला अनुभव त्या बाळाचं व्यक्तिमत्व घडवायला मदत करत असतं. आपण आपल्या बाळासाठी काय घेऊन जाऊ शकतो? तर चांगले कपडे, रंगीबेरंगी खेळणी, चांगली शाळा. पण याचबरोबर जर भावनिक समज, आत्मिक बल आणि सुसंस्कारित मन सुद्धा आपण त्याला देता आलं तर? याच करता आमचा गर्भसंस्कार वर्कशॉप अटेंड करा. डिटेल्स जाणून घेण्याकरता कमेंट नक्की करा. धन्यवाद.